ते फक्त प्लग आहे दोन आहे तेव्हा त्याच्यात वायरी असतात. सांभाळून तुम्ही उठा उभे राहा लोकांनी. कुलदेवता, ग्रामदेवता, स्थानदेवता, वाचदेवता, गावकर उभं होतो ना. विड्या नारळ अलंकारार्थे दक्षता पक्षता घाल सगळ्या नारळावर विड्या. नमो स्वनंताय सहस्रमूर्ते सहस्रपादाक्षि शिरूर्भावे सहस्रनाम्ने पुरुषाय चाचुरावाप्तित भवे जन्मनि जन्मने फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचर तस्मात् फलप्रदानेन सुफलाश्च मनोरथाः. जय देव महाराज तुम्ही समर्था. तुम्ही तेली कुटुंबियांची कुलदेवता काय सातेरी कुलदेवता, त्याचप्रमाणे 2 गावच्या देवता अरवळनाथ, भूतनाथ, मायापूर्वचारी, सोनुर्ली, माऊली, 2 पूर्वस, मारिंगण, दांडेकर, 12 पंचायतनादी देवता, आसीमंत, क्षेत्रपाल देवता. मुलाच्या मामाकडची देवता कोण? लग्नाचं कार्य उद्याच्या शुभ मुहूर्तावर ठरलेलं आहे. तत्प्रित्यर्थ रीतिरिवाजाप्रमाणे आजच्या दिवशी आदल्या दिवशी स्वस्ती पुण्या वाचन करून कुलदेवतेची स्थापना करावी, मुहूर्त मेथिकेची स्थापना करावी. त्याप्रमाणे रीतिरिवाजाप्रमाणे स्वस्ती पुण्या वाचनाचा कार्यक्रम आज त्याचे आई वडील आणि कुटुंबीय या ठिकाणी बसून करीत आहेत. मान्य करून घ्या. आज तुम्ही त्यांची कुलदेवता, ग्रामदेवता, स्थानदेवता, वास्तुपुरुष देवता, आदित्यादी नवग्रह देवता, म्हारिंगण, दांडेकर देवता, 12 पंचायतनादी देवता, कुटुंबाची पितरगत प्रमुख पंचायतन देवता आणि सगळ्या देवतांना बोलावलेलं आहे, आमंत्रण केलेलं आहे. त्या देवतांनी या ठिकाणी येऊन वधूवरास उद्या चांगल्या प्रकारे शुभ आशीर्वाद देऊन पुढे जोडी अखंड उत्तरोत्तर नांदवा, वेलविस्तार वाढवा. दोघांच्याही मागे काही अडीअडचणी असतील, क्लेश असतील, ग्रहांच्या काही बाधा असतील, पीडा असतील, नवग्रहांचे काही दोष असतील, त्यात सगळे परिहार करून उद्याचा जो काही लग्नाचा सोहळा आहे सागर याचा तो चांगल्या प्रकारे तुम्ही देवतांनी पार पाडून देऊन खास करून महागणपती देवतेने या ठिकाणी येऊन या संपूर्ण कार्याला शुभाशीर्वाद द्यावे. त्याचप्रमाणे त्यांची कुलदेवता सातेरी, ग्रामस्थित देवता आणि मावळे वस देवता, मामाकडच्या देवतांनी देखील या ठिकाणी येऊन वधूवरात चांगल्या प्रकारे शुभाशीर्वाद देऊन त्यांच्या मनातील सकल इच्छा मनोकामना परिपूर्ण करा. पुढे आपलं पुढे पुत्र पौत्र ऐश्वर्य आरोग्य धनधान्य लक्ष्मीची अखंड कृपा तुम्हा सगळ्या देवतांची अखंड कृपा या कुटुंबियावर ठेवून त्याचप्रमाणे 2 गावच्या देवतेने देखील पूर्णपणे कृपा करून त्यांच्या सकल इच्छा आणि मनोकामना परिपूर्ण करा. कशाही प्रकारचे काही घरामध्ये यांच्या बाधा असतील, पीडा असतील, कशाही प्रकारचे काही दोष असतील, त्यात सगळे परिहार करून ऐश्वर्य आरोग्यांची समृद्धी करून उद्याचा हाती घेतलेला लग्नाचा हा सोहळा देवतांच्या आशीर्वादाने व्यवस्थितपणे पार पाडून देऊन कशाही प्रकारचे दोष मागे न राहता तुम्ही सगळ्या देवतांनी अखंड वधूवरात चांगल्या प्रकारे शुभाशीर्वाद देऊन दोन्ही कुटुंबाच्या मागील काही क्लेश असतील ते परिहार करून कुटुंबाची जी कोण गेलेली पितरगत आहेत, वाडवडील आहेत, त्यांनी देखील पितर देवतेने देखील पूर्णपणे या नवीन जोडीला शुभाशीर्वाद देऊन त्यांच्या सकल इच्छा आणि मनोकामना परिपूर्ण करून आनंदी आनंद घडवून करीत असलेली सेवा चाकरी तुम्ही देवतांनी आपल्या चरणाशी रुजू करून घेऊन या कार्याला तुम्ही सगळ्या देवतांनी सामील होऊन अखंड कृपेचा आशीर्वाद देऊन आनंदी आनंद घडवून व्यवस्थितपणे हे कार्य घडवून आणा. कृपेचा आशीर्वाद द्या. केलेली सेवा मान्य करा आणि बरं करा. महाराजा मंगलमूर्ती त्यातली अक्षता तिकडे घाला. ही सर्व विघ्न हरत तस्मै गणाधिपतये नमः. नारळ घेऊन जायचो, घरातल्या देवाक ठेवायचो, सगळ्यांनी जायचं घरातल्या देवाक नमस्कार करायचो. परत नारळ घेऊन येऊन बाहेर इल्यानंतर गावकरांका नमस्कार करायचो आणि मग सगळ्या मोठ्या माणसांना करायचो नमस्कार. चला तू बाहेर इल्यानंतर आई वडिलांना पहिलो करा. बाहेर इल्यानंतर देवाक नमस्कार करून आता तुमच्यापेक्षा तुमच्यापेक्षा जे मोठे असतील त्यांच्या हातात नारळ देऊन पाया पडून जायचं. चल हेंकादी पहिलो दांटे दांटे कोण त्यांना पहिलो दे हेंकादी. पाया पडत जाय पटापट पुढचा कामा परत वाईट वाकाचा लागतो दिवस. 5
हा श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञा प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणोद्वितीय परार्थे विष्णुपदे श्रीश्वेतपराकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगचतुष्के कलियुगे कलिप्रथमचरणे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखण्डे दक्षिणापते रामचन्द्रे गोदावतारे दण्डकारण्ये देशे गोदावय्याः सन्धौ वर्तमाने व्यवहारिके वराभो नाम संवत्सरे विष्णुकरणे मङ्गलगुणविशेषणविशेषायां पुण्यतिथौ गमनैतं मम आत्मनः सकलो शास्त्र पुराणोक्तो फल प्राप्त्यर्थं काश्यप गोत्र उत्पन्नः स्वतःचं नाव घ्यायचं म्हणायचं नामः यजमानो अहम त्यांच्या हातात जलताने अक्षतांत प्रभयामी पळी निदार असं टेंबर पाणी घालायचं शुद्धोदक स्थानं समर्पयामी महागणपतये नमः हातावरून 4 वेळा तांबणात पाणी सोडायचं हस्तयोः अर्घ्यं कल्पयामी महागणाधिपतये नमः अर्घ्यान्ते आचमनीयं समर्पयामी स्थानीयं समर्पयामी स्थानान्ते आचमनीयं समर्पयामी महागणपतये नमः हातपुसुंगे सुप्रतिष्ठितमस्तु महागणपतये नमो नमः यत्र गंध लावायचं जरासं विलेपनाते चंदनं समर्पयामी तू जरा वहिनी हळद कुंकू घालते किमती हळद घालायची कुंकू हरिद्राम कुंकुमम सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि महागणाधिपतये नमो नमः तैलांच्या वरती दोघांनी वळा तैलांच्या वरती दीपं देवेश त्रैलोक्यं तिमिराप भक्त्यादीपं प्रयचामि देवाय परमात्मने त्राहि मां गिरयात् पुरादीपोऽयं प्रतिगृह्यताम् निराञ्जनदीपं समर्पयामि अत्र गायत्री सावित्री शान्ति पुण्यकरी तथा आयान्तु मम म्हणायचं शान्त्यर्थं दुर्दक्षयकारकाः सर्वे समुद्रातरिता तीर्थानि जलदानदा आयान्तु मम शान्त्यर्थं दुर्दक्षयकारका उत्तरकलशे अक्षतान् क्षिपेत हे अक्षता 4 वेळा इथे एका ठिकाणी मातृदेवाय नमः पितृदेवाय नमः आचार्यदेवाय नमः अतिथिदेवाय नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः हात जोडायचे अवनिकृत जानमंडल दीर्घानागानद्योगरे विष्णुपदानि तदेनायो प्रमाणेन पुण्याहं अजून 2 वेळा काका लावून जरा काका इकडे पुण्याहं दीर्घमायुरतो दीर्घानागानद्यो काकींच्या नावाचं तसं लावून झालं इकडे बघ सागर इकडे बघ नीट बघ उंच लाव वरती लाव उंच लाव हा आणि इकडे बघा तिकडे बघ इथे हे बघ माझ्याकडे डोळे दिसा पाहिजे दीर्घाना गान देवगिरी त्रीणी भेटू बदानी तदेना इकडे बघा पुण्याम दीर्घमायुरतु भवंता भवंतु निघला अजून 2 वेळा करू आता पण रसो कोटे रसो दोटे रसो वृद्धी रसो अवेग नमसो आयुष्य मसो शिवम कर्मासो कर्म समृद्धी रसो धर्म समृद्धी रसो वेद समृद्धी रसो शास्त्र समृद्धी रसो पुत्र समृद्धी रसो धनधान्य समृद्धी रसो इष्ट संपद असो बहिर्देशे सर्वारेट निरतनमसो यत् पापं तत्समसो यत्रेयसो उत्तरे कर्मण्य विघ्नमसो उत्तरोत्तरं हर हर विरुद्ध रसो उत्तरोत्तरा क्रिया शुभ शोभना संपद्यंता मिष्टा कामा संपद्यंता तिथी कर्ण मूर्त नक्षत्र संपदसो तिथी कर्ण मूर्त नक्षत्र ग्रह लग्नादि देवता प्रियंताम तिथि करणे मूर्त नक्षत्रे सगळे सदैवते प्रियताम दुर्गा पांचाल्य प्रियताम अग्निपुरोगा विश्वदेवा प्रियंताम इंद्रपुरोगा मरुगणा प्रियंताम ब्रह्मपुरोगा सर्वे वेदा प्रियंताम विष्णुपुरोगा सर्वे देवा प्रियंताम वायुपुरोगा उमा मात्र प्रियंताम वशिष्ठपुरोगा ऋषिगणा प्रियंताम अरुंधतीपुरोगा एकवत्य प्रियंताम ऋषयोचंदात्याचार्या वेदा देवा यज्ञाच प्रियंताम ब्रह्मच ब्राह्मणाच प्रियंताम श्री सरस्वत्यो प्रियताम श्रद्धा समर्पयामी निरंजन वळायचं नमो नमः या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्ते 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 नमो नमः शरणागतदीनाथ परित्राणपराये सर्वस्यापि हरे देवी नारायणी नमोस्तुते नमः सगळ्यांच्या उत्तराची हातात
विनायक आवाज परत सुरू केलं आठवण द्यायला लागते आठवण करून द्यायला लागते कसं माहीत नाही कसं माहीतच नाही ना नाही का कोणते बघत नाही तुझ्या हो आता म्हणजे सकाळी गेलेलो आता परत आलो हो कायला परत म्हणजे आता हळद सागर दिसतो ना हा ओके हा हात धरा सागर दिसावं व्हिडिओ काका इकडे जरा हा बस इकडे बघा सगळ्यांनी काका इकडे बघा सगळ्यांनी काका इकडे बघा हो झालं 4 पर्यंत काय करत होती करतो थांब आता करू ना करू ना हरिद्राम स्वर्णवर्णाभां सर्वसौभाग्यदायिनी सर्वाधिकारमुख्यायी देवी त्वं प्रतिक्रियताम् हरिद्रां कुङ्कुमं सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि कुलस्वामिनी भूतमेतिकान् कुलस्वामिनी कुलदेवताभ्यो नमो नमः हरिद्रां कुङ्कुमं सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि आता हळद कुंकू घाल त्या झाडाला हळद कुंकू घाल फुलाच्या फांदीला हळद कुंकू हरिद्राम कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि जरा सगळ्यांनी एक एक फुल ठेवा आतमध्ये म्हणून तू इकडे लक्ष दे ना सगळ्यांनी फुल ठेवा एक एक सागराकडे दे झेड्याकडे दे हात ठेव बघ आणि नमस्कार करा त्याच्यात परडे ठेव परडीत ज्यादा आता देव आता निरंजन घ्या दोघांनी ओवाळा तसाच परत सामन घ्या गजवदनमते शंभूतिराजं पुराणं अमरवरतु पूज्यं रक्तवर्णं सुरेशं पशुपतिसुतमेजं विघ्नराजं नमामि ठेवा आता उठून उभे राहा सगळ्यांनी आणि उठल्यानंतर म्हणून वा संजय उभं राहू आमची बघ एक्स्ट्रामध्ये चला सांगत जा
असलेला मलिंदम देखदौटं नेत्रं प्रोदुधर्मसे शंभूतिराजं पुराणं अमरवरसु पूज्यं रक्तवर्णं सुरेशं पशुपतिसुतमेशं विघ्नराजं नमामि. चला आता ते निरांजन घ्या हातामध्ये. पहिले 5 करायचे नंतर मामाचं 3 पुढे मोजून कुठे बाकी इकडे बघा हात झाला ओके तिथे हात झाला हा आणि इथे बघा जरा इकडे सरका ना जरा सरका हा बस आहे बघा काका तिथे हात धरा तुम्ही हाती हात लावा स्टॅन्ड भरा आधी हो तिकडून इकडे लावी द्यायची तिकडून इकडे सगळ्यांना मधीच लावायची नाही आज त्या बाजून इकडे लावू द्यायचं लक्षात ठेवायचं लवकर पडेल तिथे हात धरा काकांच्या थडे हात धरा थडे काकांच्या तिथे हात धरा तिकडे तिकडे थडे थडे त्यांच्यात आहे हात धरा आणि काकी तुम्ही हाती हात लावा इकडे अशी बाहेर या उजव्या हातीला हात लावा हात कुठे हा इकडे बघा आता काय बोलते आता आला बघू तो सोबत आहे तो जवळ आता मग घेऊन जाणार सोबत आहे तो बोलला ना तर मग घेऊन जाणार आणलं केलाच नाही बर्थडे आड्यातला बोलणार का समोर भेटला मी बोलणार त्याला विचारणार कधीपासून असं त्याच्या अजून काय ते जागा शोधलं नाही ना का मला माहीत नाही ना जागा अडे बघ मध्ये मध्ये डोके लाव सगळ्यांनी हडे बघा सगळ्यांनी हडे बघा अशी राहा हा बस हडे बघा सगळं डोके लावा झाले का घेता ना शिकू घे रे इकडे काय म्हणतात कळणार नाही मोठ्यात म्हणा चलो माईक घेऊ घेऊ
पुरे चला 5 वेळा झाला चला ओके